नमस्कार मित्रांनो. सुखना, दुधना आणि लौकी या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. खरं तर संगमावर थांबून आपल्याला हे कार्यक्रम करायचा होता. तिथं आपल्याला ह्या कविता म्हणायच्या होत्या आणि तिथं कविता म्हणण्याची मजा काही वेगळीच असते. पण आता सध्या जर तिथं कविता म्हटलं असतं तर काही वेगळीच मजा आली असती आणि म्हणून आपण इकडे आले. पण हा जो घाट जुळवून आणला, जे सातत्यानं अशा कार्यक्रमांचं आयोजन आपल्या टिफनच्या माध्यमातून करत असतात. टिफन म्हणजे पेरणी करणं. टिफनचं काम आहे पेरणी करत राहणं. किती उगवून येईल याची शाश्वती नसते, पण आपलं काम आहे पेरणी करत राहणं. आणि हे अर्थ सार्थ करणारा कार्यक्रम आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर शिवाजी हुसे सर सातत्यानं करतात. त्यामुळे त्यांचं सगळ्यात आधी मी मनपूर्वक अभिनंदन करेन, कौतुक करेन. खूप दिवसांपासून ते सारखं कार्यक्रम घेत आहेत, बोलवत आहेत, पण जुळून येत नव्हतं. आणि आज मी म्हटलं जाऊया. नदी हा आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, आपण गेलंच पाहिजे. ती पण हा एक नियतकालिक जे चालवतायत ते अंक जे सगळ्यांना आता भेट दिलाय, खरं तर याचं कामही फार वेगळं आहे. त्याबद्दल खरं तर जास्त आणि वेगळ्या पद्धतीनं बोललं पाहिजे. ही गोष्ट साधी नाहीये. मी एक वाङ्मय नियतकालिक चालवते. नियतकालिक चालवणं म्हणजे काय जिम्मेदारी असते याची जाणीव मला आहे. पोस्टमनही तोच असतो, संपादकही तोच असतो. सगळ्या गोष्टी त्या माणसाला कराव्या लागतात. अधिकारवाणी त्याच्याकडे असते आणि पडेल ते काम करण्याची तयारी त्याला ठेवावी लागते. अगदी एक उत्तम कार्यकर्ता याच्यासाठी आवश्यक असतो. आणि साहित्यामध्ये हे महत्वाचं काम करणं, गावाला जोडणं, साहित्य लिहिणं, ग्रामीण साहित्य लिहिणाऱ्या लोकांना पुन्हा गावामध्ये घेऊन जाणं, हे अगदी वेगळं काम. आणि शिवाजी हुसे सर आणि जिगे सर त्यांच्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आणि टिफन सारख्या नियतकालिकाच्या माध्यमातून हे सातत्यानं करता ही आपल्या सगळ्यांसाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय भाऊसाहेब घोगे या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांचा आमचा स्नेह फार जुना आहे. त्यानंतर जयमंगलजी या ठिकाणी आज आवर्जून आलेत. अपेक्षित नव्हतं खरं तर इकडं वेगळं, पण त्यांचा हा रस्ता इकडं वाकडा झाला आणि इकडं आज पोहोचलेत. ही खूप छान गोष्ट आहे. सगळी एका विचारसरणीशी जोडली गेलेली ही माणसं आहेत. नाईकवाडे सर सुरुवातीला आमच्या सोबत काम करत होते, आता ते इकडं राजकारणाकडे वळाले. त्याच्यामुळं शैक्षणिक आणि साहित्यिक कार्यक्रमासोबतच त्याचा राजकीय तर ते आज राजकारणाच्या एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर उभे आहात. आम्हाला आनंद आहे. तर त्या निमित्ताने इकडे सगळे आहेत. डोरले सर, खरात सर, आमच्या धर्माधिकारी मॅडम, खंदारे मॅडम आणि सोनवणे मॅडम या सगळ्या जणी या ठिकाणी आज आपल्या कविता वाचणार आहेत. आणखी काही कवी असतील जे माझा परिचय नाहीये, पण ते सगळे इकडे कविता वाचणार आहेत. नदीबद्दल मी थोडस आधी बोलेल आणि मग माझी कविता वाचेल आणि तुम्हाला ती कळ काढावी लागेल. 10 मिनिटाची 15 मिनिटाची कळ काढावी लागेल. नदी खरं तर मी गोदावरीच्या काठावर वाढलेली मुलगी आहे, ज्याला आम्ही गंगथडी म्हणतो. गंगथडीची माती आणि गंगथडीची माणसं याच्याबद्दल खूप लिहून झालेलं आहे, खूप बोलून झालेलं आहे, ऐकून झालेलं आहे. ती माणसं जशी ती माती जशी कसदार असते तशी माणसं ही दिलदार वृत्तीची असतात, त्या काठावर वाढणारी. आणि म्हणून गोदावरीला येऊन मिळणाऱ्या माझ्या गावची एक छोटीशी नदी, ज्या नदीच्या काठावर माझं बालपण गेलं, त्या नदीनं मला खरं तर सगळ्या गोष्टी शिकवल्या. तुम्ही म्हणाल नदी काय शिकवणार, पण नदी एक अशी गोष्ट असते ना की जी न बोलता तुम्हाला खूप शिकवते. अवकळ झऱ्याला जशी ती पोटात घेऊन संतपणानं आणि शांतपणानं वाहते, तशा अनेक आपल्या चुका, अनेक आपले अपराध, अनेक आपले तिच्यावर केलेले आपण अत्याचार ती पोटात घेऊन तिच्या पद्धतीनं वाहत असते.
जशी एखादी गावातली बाई घरादाराचे अनेक अत्याचार पोटात घेऊन ती मुकपणानं आपलं वागणं वागत असते, जगत असते, आणि तरीही कोणी पाहुणा आगतूकपणे घरात आला तर हसूनच स्वागत करते. म्हणजे हे नदीचं वैशिष्ट्य आहे. नदी माझ्या आयुष्यामध्ये इतक्या खोल रुतलेली आहे की आम्ही लहानपणी तिच्या काठावर गुडघ्याभर पाण्यामध्ये पोहत असताना नाकातोंडात पाणी जाऊन जेव्हा बुडायची वेळ आली तेव्हा तिला शिव्या शाप दिल्या होत्या. पण नंतर झिऱ्या काठी नदीच्या काठावर आम्ही झिरा करून तिचं पाणी हापसून उपसून जेव्हा ते पाणी नितळेपर्यंत वाट पाहायचो, त्या नितळणाऱ्या पाण्यानं पुढे आयुष्यामध्ये अनेक गढूळ प्रसंगांना सामोरं जाताना हे नितळणार आहे याची शाश्वती दिली. हा एक आशावाद आमच्या ओटी ओच्यात ठेवला. आणि म्हणून कुठलाही कितीही गढूळ प्रकार आपल्या आयुष्यात आणि आपल्या आजूबाजूला घडत असेल तर ते कधी ना कधी थांबणार आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांना, जी माणसं नदी काठावरून आली आहेत त्या सगळ्यांना आहे. मित्रांनो, नदीच्या कितीतरी आठवणी आपल्या सोबत असतात. आपण नदीत पोहलो, गुडघ्याभर पाण्यापासून तर बैल पोहणी लागण्यापर्यंतच्या खोल डोहामध्ये आपण पोहलो. आणि मला हे पोहणं शिकवलंय ते नदीनं, तरंगणं शिकवलंय ते सुद्धा नदीनं. बुडताना तरंगायचं कसं याचं कौशल्य ज्यांना प्राप्त होतं, मला असं वाटतं ती नदी काठची माणसं असतात. नाचता बुडवणारे आणि बुडण्यासाठीचे खड्डे खोदणारे आपल्या आयुष्यात खूप असतात. तुमच्या राजकारणात तर खूपच आहे. पण एवढं असूनही तरंगायचं कसं आणि तरंगण्यासाठीचं काय कौशल्य आपल्या अंगात असलं पाहिजे याची जाणीव, याचा अभ्यास, त्याचं कौशल्य ज्यांच्याकडे असतं ती माणसं आयुष्यामध्ये नेहमी सक्सेस होतात, यशस्वी होतात, मग क्षेत्र कुठलंही असो. अशा कितीतरी गोष्टी मी नदी काठावर वाढले, घडले, मोठी झाले. कितीतरी माझ्या कविता संग्रहांमध्ये पाण्याच्या, नदीच्या, नदी काठाच्या कविता आहेत, नदीबद्दलच्या कविता आहेत. इंदोरच्या विद्यापीठामध्ये माझा कविता संग्रह लागलाय पूर्ण अभ्यासाला. त्या विद्यापीठात कविता संग्रह लागण्याची एक पद्धत होती म्हणे, मला माहित नव्हतं. पण जेव्हा लागल्यानंतर त्या प्राध्यापकांनी मला सांगितलं, त्यांनी विद्यार्थ्यांना ती पुस्तकं दिली वाचण्यासाठी आणि त्यांना ठरवू दिलं की कोणता कविता संग्रह त्यांना अभ्यासायचा आहे. आणि जेव्हा त्यांनी निवडलंय त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला फोन केले की मॅडम तुमचा कविता संग्रह मुलांनी निवडला. मी म्हटलं आमच्या शेती भातीच्या, गावाच्या, गावशिवाराच्या, रानपाखरांच्या अशा कविता आहेत, मुलांना, नवीन पोरांना ही भाषा कळेल का? कारण ग्रामीण भाषा, तुम्ही जर आज आपण फार प्रमाण भाषा बोलतोय, जरी आपण गावातून आलोय, सगळी इथं गावातली माणसं, पण गावातून जरी आलोत ना तर गावातले अजून प्रॉपर बोलीतले जे शब्द आहेत ते आपण विसरून चाललोय, आपल्याला सुद्धा कळत नाही. माझी आई माझ्याकडे असते, ती परवा मला काय म्हणाली, आम्ही काहीतरी गप्पा मारत होतो, बोलता बोलता ती म्हणाली, ते असा चतुर माणूस आहे की बोलणाऱ्याच्या डोळ्यातलं काजळ हसता हसता चोरून घेईल. मी एवढी चाट पडले की ह्या कविता संग्रहामध्ये, कवितांमध्ये वापरण्याच्या प्रतिमा हे लोक किती पटकन बोलून जातात. म्हणजे डोळ्यातलं काजळ चोरण्याची जी प्रतिमा आहे आणि ते पण हसता हसता, न कळू देता. आपण या सभागृहात बसलो आहोत, इथं तुकाराम महाराजांचा आणि ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आहे. म्हणजे आपण ज्या भागात बसलो आहोत, जिथं बोलतो आहोत, ते भाग किती पावन पवित्र आहे. कवींच्या नावानं गावामध्ये मंदिर असणं ही फारच मला असं वाटतं दृष्टी असलेल्या लोकांची गोष्ट आहे. ज्यांना दृष्टी असते ना, आम्ही नेहमी म्हणतो की डोळे तर सगळ्यांनाच असतात, दृष्टी फारच क्वचितांना. आपण पाहतो सगळेच जण, पण कळतं फारच कमी जणांना. म्हणून कळणारी माणसं आपल्या आजूबाजूला असली पाहिजेत. कळणाऱ्या माणसांच्या सोबत राहून दोन बोलणे खाल्ले तरी चालतं, दोन शिव्या त्याच्या खाल्ल्या तरी चालतं. आमची आई नेहमी म्हणते की शहाण्याचं चाकर व्हावं, गध्याचं मालक होऊ नये. तर ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे. आपण कोणासोबत बसतोय, कोणासोबत बोलतोय, कोणासोबत उठतोय, कोणासोबत विचार शेअर करतोय, यानं तुम्हाला एक आपोआपच दिशा भेटते.
आज या गोष्टीची आणि इथं यशवंतराव चव्हाणांचा पेरणी ती पंचमी अंक पाहिला, मला फार छान वाटलं. कारण कराडमध्ये प्रीती संगमावर एकदा कवी संमेलन केलं होतं यशवंतराव चव्हाणांच्या समाधीच्या तिथं बसून, आणि त्या कवी संमेलनामध्ये खूप मजा आली होती. तो प्रीती संगमही असाच, दोन्ही तरफ असा वाहत येणारा आणि नजरेत भरणारा, कितीतरी सुंदर. अजूनही तुम्ही जर गेलात तिकडे कधी तर आवर्जून पहा, यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी तिथं आहे, तिथून तो प्रीती संगम असा वाहत येतो. प्रीती संगम नाव का असावं त्याचं मला एवढं अप्रूप वाटलं होतं. आणि तिथल्या एका प्राध्यापकानं सांगितलं होतं की चव्हाण साहेब वेणुताईंवर फार प्रेम करायचे, त्यांच्या बायकोवर फार प्रेम करायचे, आणि म्हणून ह्या ठिकाणाला प्रीती संगम असं नाव दिलंय. नद्यांची अवस्था अशी का झाली? ज्या नद्या आपण पाहिल्यात, ज्या नद्यांबद्दल आपण लिहितोय त्या नद्या वेगळ्या, आणि जिगे सरांनी जे बोललंय आता, ज्या नद्यांची अवस्था अशी का झाली आणि त्याला जबाबदार कोण, तर आपणच आहोत. हे किती 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 तरी पटीनं जास्त खरं आहे. आपण नद्यात वाढलेली लेकरं, आपल्याला आपल्या गावाबद्दल नाही का राहायला पाहिजे प्रेम? आपल्या घराबद्दल, आपण घर सुधारण्याबद्दल इतक्या कल्पना करतो, इतका संघर्ष करतो, मग ह्या नद्या वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी का नाही एकत्र येऊ? गावातलीच लोक असतात, एक कुणीतरी 4-5 जण जी नद्यांमधली वाळू उपसून विकत असतात. आणि आपण विरोध कसा करायचा? आपण विरोध केला तर आपण नजरेत येऊ असं म्हणून बाकीची गप्प बसत असतात. म्हणजे आपल्या भोवती आपल्या डोळ्या देखत काही गोष्टी वाईट घडतायत, तर त्याच्यासाठी आपण एकत्र येणार नसू तर मग कशासाठी एकत्र येणार? आणि हे विरोध करण्याची भूमिका आपल्यामध्ये असली पाहिजे. भलेही आपण शिकलेले असो नसो, आपल्याकडे बाकी काही गोष्टी असतील नसतील, पण जे गोष्ट वाईट घडते आपल्या डोळ्या देखत त्याला विरोध करण्याचं धाडस आपल्याकडे असलंच पाहिजे. मग ते कुठंही राहा, तुम्ही शहरात राहा, खेड्यात राहा, गावात राहा, कुठेही झोपडीत राहा, महालात राहा, कारण आपण या गोष्टीचे साक्षीदार. पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. जे जीवन आपण अनुभवलंय ना नद्यांमधलं, ज्या समृद्ध गावाबद्दल आपण बोलतोय ना, ते गाव ह्या मुलांना पाहायला सुद्धा भेटत नाहीये. हे दुर्दैव आहे. आपल्या मुलांना नदीत, मी जेव्हा माझ्या बालपणीचं सांगते ना तर माझ्या मुलींना खूप छान वाटतं, खूपच छान वाटतं त्यांना ते ऐकून. जेव्हा मी एखादी गोष्ट सांगत असते, माझे मित्र जे मुंबई पुण्याचे आहेत ते आल्यानंतर आपण जेव्हा गप्पा मारतोय, मी काही सांगते, त्यांना ते इतकं भारी वाटतं, सिनेमा सारखं वाटतं. मी म्हटलं हे सिनेमा नाही, हे आमचं जगणं होतं. पण आता जर आपण गावामध्ये गेलो, आता जर आपण खेड्यामध्ये गेलो, तर ते गावातलं चित्र, खेड्याचं चित्र, नदीचं चित्र खूप बदललेलं आहे. आणि म्हणून कधी कधी जेव्हा मराठी लेखकांवर आरोप होतात की हे फार भूतकाळाचं लिहितात, पण भूतकाळच इतका समृद्ध आहे तर आम्हाला वर्तमानाचंही भकास पण नको वाटतं, आणि म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा भूतकाळात जातो. लेखक म्हणून मला असं वाटतं की मी का पुन्हा पुन्हा गावाबद्दल, जुन्या गावाबद्दल बोलत असते, का मी माझ्या जुन्या माणसांबद्दल बोलत असते, कारण ती लोक होतीच तशी. आणि कितीही बोललं आणि कितीही लिहिलं तरी ते संपतच नाहीये. अजूनही मला काल आता एक लेख लिहिणं चालू आहे माझा, पूर्वीचा गाव आणि आताचा गाव, एका दिवाळी अंकासाठी. हे सगळं मला आठवताना खूप त्रास होतोय की आपण आपल्या नव्या पिढीला काही देऊ शकत नाही. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गंभीर गोष्टी आहेत. आता हे नव्या पिढीचे आणि नव्या विचारांनी प्रेरित असलेले राजकारणी आपल्या सोबत आहेत. यांनी जातीनं लक्ष घालून आपापल्या परिसरातल्या गावाच्या नद्या कशा जगतील याचा विचार करायला पाहिजे. आम्ही लेखक म्हणून आम्ही ते लिहितो, मांडतो, आमचे प्रश्न आम्ही लेखनाच्या माध्यमातून लोकांच्या समोर ठेवतो, पण आपल्या हातात खरी पावर असते, शक्ती असते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, मनापासून असं वाटतंय की आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक गावकऱ्यांना एकत्र करण्याची क्षमता आपल्यामध्ये असते. राजकीय क्षेत्र हे फार मोठं आहे, सत्तास्थानी असणारं आहे, आणि म्हणून त्या पॉवरचा वापर करून आपापल्या गावच्या परिसरातला हा जो निसर्गाचा ठेवा आहे तो आपण जतन केला पाहिजे, असं मला फार प्रामाणिकपणानं वाटतं. आणि मी तशी सगळ्यांना कळकळीची विनंती करेन. एकच्या ऐवजी मी 2 कविता म्हणते. एक कविता महानोरांची म्हणते, जी गावाची आहे, कविवर्य नादो महानोर, ज्यांचं नुकतंच निधन झालं. आणि एक कविता मी माझी म्हणते. आणि जी कविता मला माझ्या बाईनं सांगितली आज स्वयंपाकवाल्या की ही कविता म्हणा तुम्ही, त्यांना असं वाटलं नदीच्या काठावर म्हणायची आहे,
तर मग नदीच्या काठावरचीच कविता म्हणा. तर आधी मी माझी कविता म्हणते आणि शेवट महानोरांच्या कवितेने करते. आकाशाची निळी निळाई मनास व्यापून उरणारी, आकाशाची निळी निळाई मनास व्यापून उरणारी, धरतीची हिरवी चादर पाय पसरिता पुरणारी, धरतीची हिरवी चादर पाय पसरिता पुरणारी, खोल दरीतून पाय सोडून अवखळ ओहळ खळाळतो, खोल दरीतून पाय सोडून अवखळ ओहळ खळाळतो, गाणे गातो पाण्यासाठी तरंग काठाशी देतो, तुला काय रे तुला काय रे सांगू दोस्ता मौज मखमली पूर्णाची, धरतीची हिरवी चादर पाय पसरिता पुरणारी, धरतीची हिरवी चादर पाय पसरिता पुरणारी, हिरव्या डोंगर माथ्यावरती पशु पाखरे बागडती, हिरव्या डोंगर माथ्यावरती पशु पाखरे बागडती, तिथे गुराखी मस्त मजेने झाडाशी झोके घेती, तुला काय रे तुला काय रे सांगू गंमत रान पाखरू होण्याची, धरतीची हिरवी चादर पाय पसरिता पुरणारी, धरतीची हिरवी चादर पाय पसरिता पुरणारी, आकाशातून निळे पाखरू ढगा संगती तरंगते, आकाशातून निळे पाखरू ढगा संगती तरंगते, इवल्या इवल्या पंखांवरती बळ जगण्याचे फडफडते, निसर्ग त्याच्या पुढ्यात झुकला जिद्द न ज्याची हरण्याची, धरतीची हिरवी चादर पाय पसरिता पुरणारी, धरतीची हिरवी चादर पाय पसरिता पुरणारी, आकाशाची निळी निळाई ढगास व्यापून उरणारी, धरतीची हिरवी चादर पाय पसरिता पुरणारी. आणि महानोरांच्या कवितांच्या काही ओळी तुमच्या समोर ठेवतो. महानोर हे निसर्ग कवी, रानकवी, लोककवी म्हणून आपल्याला परिचित आहेत. त्यांनी गावगाड्याचं दुःख, गावगाड्याचं प्रेम, गावगाड्याच्या वेदना जशाच्या तशा शब्दांमधून पोहोचवल्या. ते असं म्हणतात एका कवितेत, गोठलेली रात्र थंडाई हवेला, गोठलेली रात्र थंडाई हवेला, चांदण्यांची झील ओल्या जोंधळ्याला, दूर चमचमत्या दिव्यांनी गाव जागे, मी इथे कवळून माझ्या गोधडीला, मी इथे कवळून माझ्या गोधडीला. सूर्यनारायण नीत निमान उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा, मोडक्या
शेत भरू दे दाण्याचे, तुझ्या पालखीला शब्द बांधू तू कोबाचे, तुझ्या पालखीला शब्द बांधू तू कोबाचे. सूर्यनारायणा नीत निमान उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा.